सन्माननीय सदस्यांनी अनमोल निटकरी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो केवळ फक्त एप्रिल महिन्यातल्या 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत केला होता। पण त्याही पुढे या सभागृहाला मला एक निदर्शनात आणून द्यायचंय की केवळ फक्त 4 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा नुकसानीमुळे आपण सादर न करता जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये जी गोष्ट ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल, अतिवृष्टी झाली असेल, त्याचे सर्व पंचनामे हे जिल्हाधिकाऱ्यांना, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री, सन्माननीय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन विभागाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी असा प्रसंग आला असेल, अतिवृष्टी झाली असेल, त्याला निर्देश दिले होते आणि त्याच्यानुसारच जवळपास या जानेवारी पासून तर मे पर्यंत 2,91,433 हेक्टरचे पंचनामे हे आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत। सभापती महोदय, त्याच्यामध्ये 3,23,219 शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्याची किंमत जवळपास 495 कोटी रुपये असं त्या प्रस्तावामध्ये आमच्याकडे मागणी केली। पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय त्याच्यानंतर असा झाला की आपण एनडीव्हीआयचे निकष लावून या प्रस्तावांना ताबडतोब मदत केली पाहिजे आणि त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एनडीव्हीआयचे निकष लावण्याकरता कृषी विभागाच्या परभणी विद्यापीठाच्या माध्यमातून हे सर्व निकष लावून आमच्याकडे प्रस्ताव सादर करा। ते सर्व प्रस्ताव आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले गेलेले आहेत आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडनं साधारण 15 जुलैपर्यंत आमच्याकडे त्या प्रस्ताव सबमिट झाल्यानंतर किंवा आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर 15 जुलैपर्यंत आपण त्याच्यावरती मदतीची कारवाई पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार।